तळोजा MIDCतील डोंगऱ्याचा पाडा येथे श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। 17 मे ते 24 मे या कालावधीत भाषाप्रभू हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्या रसाळवाणीतून भाविकांना शिवमहापुराण कथा श्रवणाचा लाभ मिळणार आहे। या महोत्सवानिमित्त गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात शोभायात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महोत्सव काळात दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शिवमहापुराण कथा तसेच दररोज सकाळी काकडा, संध्याकाळी महिला हरिपाठ आयोजित करण्यात आला आहे। धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला असून दुपारी 1 ते 4 या वेळेत शैक्षणिक साहित्य वाटप, जावई संमेलन, चित्रकला स्पर्धा, दाखले वाटप, रस्ते सुरक्षा कार्यक्रम तसेच महिला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 24 मे रोजी भाषाप्रभू हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे। दर अधिक मासानिमित्त आमच्या डोंगराच्या पाड्या गावामध्ये कथेचं आयोजन करण्यात येत असतं। तर ह्या अधिक मासानिमित्त आम्ही श्री शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। तर या आयोजनाचा आज शुभारंभ झालेला आहे भव्य पारंपरिक शोभायात्रेने। तर आजपासून भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या मधुरवाणीतून सायंकाळी 6 ते 9 वाजता शिव महापुराण कथेचं इथे शुभारंभ होत आहे। तर सर्वांनी या कथेसाठी श्रवण सुखाचा लाभ घ्यायचा आहे। तर या कथेच्या व्यतिरिक्त दररोज दुपारी इतर सामाजिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। तर उद्या आदिवासी वाडी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप आहेत। परवा संपूर्ण गावातील जावयांचं पूजन या एका कार्यक्रमात होणार आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, नंतर शासकीय दाखले वाटप, तसेच महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि रस्ता सुरक्षा मार्गदर्शन, महिला सुरक्षा मार्गदर्शन आणि घरगुती सुरक्षा मार्गदर्शन असं या विविध कार्यक्रमांचं भरलेलं असं आयोजन आहे। बरं, एकतर कार्यक्रमामध्ये विविधता आहे। एकीकडे जेव्हा आपण धार्मिक कार्यक्रम जगतो त्याचप्रमाणे सामाजिक देखील आपला उद्देश या ठिकाणी दिसून येतो। याच्या मागचं कारण काय आहे? आमचं जे श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा या सर्वांचं एक उद्दिष्ट आहे की आपल्या समाजातील सामाजिक, शैक्षणिक या गोष्टींमध्ये सुद्धा विकास व्हावा। या जे आमचे उद्दिष्ट आहेत त्या संपूर्ण उद्दिष्ट या एका कार्यक्रमामध्ये पूर्ण होतात, म्हणून आम्ही या पूर्ण 8 दिवस या भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन करतोय। आजच्या शोभायात्रेच्या निमित्तानं जो आनंद या ठिकाणी दिसत आहे सर्वांच्या चेहऱ्यावर, त्याविषयी काय सांगा? आता मागच्या वेळी 2023मध्ये श्रीकृष्ण कथेचं आयोजन झालं होतं, तेव्हा शोभायात्रेचं नियोजन करता आलं नाही कारण की पावसाळा एवढा होता का त्यामुळे शोभायात्रेचं आयोजन करता नाही आलं। पण आता उन्हाळा असल्यामुळे आणि एवढं गरमी असताना सुद्धा एवढं सर्वांचा एक आनंद आहे आणि आम्ही या भव्य दिव्य असं शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। या शोभायात्रेमध्ये जवळजवळ 10-12 हरिपाठ मंडळांनी इथे सहभाग घेतलेला आहे। तसेच ढोल पथक, लेझिम पथक अशा सर्वांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसरातील सुद्धा ग्रामस्थ इथे उपस्थित आहे। मी येथील सर्व ग्रामस्थ सर्व या नियोजनामध्ये सहभागी आहेत आणि सोबत आमच्या ग्रामस्थांच्या सोबत इतर जे सभोवताली जे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत। आणि तसेच मी पनवेल, रायगड आणि ठाणे या सर्व गावातील सर्व भाविकांना विनंती करतो की आपण या भव्य दिव्य कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा।